नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर सकाळी उठल्या उठल्या बाहेर येऊन बघतोय तर काय लाईट गेलेली। कालच्या पावसामुळे झाडं पडली आणि लाईनी तुटल्या, म्हणून आज दुपारपर्यंत काय लाईट येणार नव्हती। पटापट आपला नाश्ता करून घेतला। आज नाश्त्याला घावणे आणि चटणी होती। बाहेर येऊन बघतो तर यानाला हॉटेलवर जायला लेट होत होता आणि नाश्ता करून जात नव्हता, म्हणून आते त्याला स्वतःच्या हाताने नाश्ता भरवत होती। आईची माया अशीच असते, कितीही मूल मोठं झालं तरी तिच्यासाठी ते लहानच असतं। वहिनीने मस्त केसर वगैरे घालून शिरा बनवलेला आणि आपला सदानकदान भुकेला असलेला प्राणी म्हणजे सिम्बा तो ते मागत होता। मग धनुसोबत आपण निघालो कुडाळला जायला, कारण बाबूला आणायचं होतं, तो शाळेतून सुटणार होता। बाबूला स्कूल बस मधून पिकअप केलं आणि आम्ही निघालो माझ्या कॉलेजमध्ये जायला। जाताना वाटेत ब्रिज खाली येऊन बघतो तर काय एकाची गाडी अडकलेली, त्याचा हौदावरून चिकटलेला। मे बी ड्रायव्हर नवीन असावा किंवा अंदाज आला नसेल। पुढे येऊन कॉलेजच्या खाली येऊन बघतोय तर काय आपल्या कॉलेज मधला जिवलग मित्र विघ्नेश उर्फ मुन्ना साळसकर आपली वाट बघत होता। त्याला भेटलो वगैरे आणि त्याच्यासोबत येऊन पोहोचलो वरती कॉलेजमध्ये। तिला तर सर वगैरे बसले, त्यांच्याशी भेटलो वगैरे आणि जे काय आपले डॉक्युमेंट्स उरलेले कॉलेजमध्ये ते सगळे कलेक्ट केले। घरी येऊन जेवलो वगैरे, आपली जिमची वगैरे तयारी केली आणि येऊन पोहोचलो जिमच्या खाली। बघितलं तर या नवरा बायकोंची काहीतरी भांडणं चालू होती, आपण त्याच्यात पडलो नाही। कोण नक्की कोणाला ड्रमात घालणार ते आपल्याला उद्या समजणार। येऊन वर्कआउटला सुरुवात केली आणि आज होता आपला बॅक डे, सो बॅक डे ची सुरुवात आम्ही केली लॅट पुल डाऊनने। त्यानंतर आम्ही मारले रिव्हर्स लॅट पुल डाऊनचे 4 सेट। मग तिसऱ्या व्हेरिएशन मध्ये आम्ही मारले सीटेड रोईंग। खूप दिवसांनी आमच्या जिम मध्ये पुन्हा आज बाबा एनाकोंडा आलेले आणि आज येऊन त्यांनी चक्क योगेश सरांना चॅलेंज केलं। बाबा एनाकोंडा म्हणाले की तू माझ्या एवढ्या हेवी मारून दाखव, बघू तुझ्यात केवढा दम आहे। बाबांच्या हातचं वेट बघूनच योगेश सर म्हणाले की बाबा मला हे जमणार नाही। ब्रह्म राक्षसारखे दात दाखवत बाबा योगेश सरांवर हसले। बाबांनी आपला चमत्कार दाखवत एका हाताने एवढं हेवी वेट उचलून दाखवलं की सगळे दंगच राहिले। तो चमत्कार बघून सगळ्या जिमवाल्यांनी एकच वादा एनाकोंडा बाबाचा जयघोष केला। मोठ्याशा अशा ब्रेक नंतर आम्ही केला डंबल रोईंगने आजचा वर्कआउट एंड। वर्कआउट वगैरे संपून आम्ही निघालो घराच्या दिशेने। घराकडे येऊन बघतो तर बाबू आज हे मनलन अभ्यास करत होता। बघूया त्याचा अभ्यास कितपर्यंत झाला ते। काय आहे ती, कसली स्पेलिंग आहे ती? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? पहिला काय ते टीना 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 कोण टीना? बघायचं नाही। ली एच 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 आर एच आय 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 आर 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 टी डबल ई एफ। That's it for today। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब